महानंद डेअरीचा कारभार गुजरातमधील एनडीडीबीला देण्याचा संचालक मंडळाकडून ठराव. अमूलला दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय. दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवलेंचा आरोप. महानंद गुजरातला गेल्यास शांत बसणार नाही. राज्यात धृतराष्ट्राचं सरकार. राज्यकर्ते दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बनलेत. संजय राऊतांचा हल्लाबोल. महानंद आणि सरकारच्या कामातील त्रुटीमुळे ही परिस्थिती. मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला खर्च आहे. लोकसभेसाठी 2 जागा आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी. लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही. बच्चू कडू यांचं वक्तव्य. आगामी लोकसभा महायुतीला एकत्र सामोरं जाणार. 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार. राज्यभर महायुतीचे मेळावे घेणार. पत्रकार परिषदेतून चंद्रशेखर बावनकुळेंसह सुनील तटकरे यांची माहिती. बावनकुळेंना गल्लीबोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण ही विचारण्याची वेळ का आली. जयंत पाटलांचा खोचक टोला. भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा. गावस्तरावर बूथ कमिटी तयार करण्याचा पार्थ पवार यांच्या सूचना. तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढवण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय. मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची भीती नाही. राष्ट्रवादीच्या शिबिरातून जयंत पाटलांचा अजित पवारांवर टोला. मुंबईतील मराठा समन्वयक आंतरवाली सराटीकडेच रवाना. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत जरांगेंसोबत चर्चा करणार. जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन झालं तर सहभागी होणार. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला बच्चू कडूंचा पाठिंबा. 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर आणखी 2 महिने घ्या आणि सर्वच जातीय जनगणना करा. छगन भुजबळांची मागणी. देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे. हिट अँड रन कायदा लागू नाही. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर निर्णय. टँकर चालकांच्या संपाचा भाजी आणि फळ मार्केटवर मोठा परिणाम. दादरच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली तर 2 दिवसात राज्याला 500 कोटी रुपयांचा फटका. टँकर चालकांचा संप मागे. मात्र नागपुरात 300 पेक्षा जास्त पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. पॉवर पेट्रोलची 160 रुपयांनी विक्री. वाहन चालकांच्या संपाचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील परिणाम. बाजारातून कांदा नेण्यासाठी वाहन चालक तयार नसल्यानं सोलापुरात कांद्याचे लिलाव बंद. देशभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर. 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा. कमिशन वाढवावं. धान्यातील तूट भरून देण्यात यावी. या विविध मागण्यांसाठी संप. अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा. अंगणवाडी सेविकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानावर जाणार. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती. विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री शिंदे सावित्रीबाईंच्या साताऱ्यातील निवासस्थानी जाऊन दर्शन घेणार. काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर लोणी गावात प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये शहराध्यक्ष सचिन चौगुलेंसह माजी नगरसेवक सुरेश आरणे गंभीर जखमी. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीत आज तर मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. मुंबई शहर भागात देखील उद्या 10% पाणी कपात. राज्यात आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा थंडी जाणवणार. पुढचे 72 तास राज्यामध्ये ढगाळ वातावरण तर दिल्लीतील तापमान 6 अंश सेल्सिअसवर. आज भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना. दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार. मालिका बरोबरीत सोडण्याची भारताला संधी.